युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उतरून शून्यातून विश्व निर्माण करावे. संग्राम देशमुख. उद्योगी नवयुवकांनी शिक्षण पूर्ण करून इतरत्र नोकरीच्या मागे शोधाशोध न करता छोटे मोठे उद्योग स्थापन करून उद्योजक होऊन नोकरी देण्याचा प्रयत्न करावा आणि यातून उद्योगाची गरुड भरारी घ्यावी आणि यशस्वी उद्योजक बनावे, असं वक्तव्य सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले. कडेगाव येथील श्री स्वामी समर्थ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स व स्वामी फॉरेन टूर्सच्या ऑफिसचं उद्घाटन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमावेळी देशमुख म्हणाले की आजकाल युवकांनी शैक्षणिक पात्रतेनुसार व्यवसायाकडे वळून आपल्याबरोबर अन्य जणांनाही काम देऊन समाजाचा उत्कर्ष केला पाहिजे. नवयुवकांनी मोबाईलचा अतिवापर करणं टाळावा आणि व्यसनापासून दूर राहून उद्योगाकडे यशस्वी वाटचाल करावी. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त संघटनेचे राज्य अध्यक्ष मधुकर जंगम यांनी केले. यावेळी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, नगरसेवक निलेश लंगडे, विजय गायकवाड, सुनील गाडवे, संतोष डांगे, सुनील पवार यांसह अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते. कडेगाव व पलूस तालुक्यातील ओबीसी संघटनेचे तालुका अध्यक्ष, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवराष्ट्रचे सुहास पंडित, सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब हजारे, सेवानिवृत्त संघटनेचे पलूस व कडेगाव तालुका अध्यक्ष, जंगम समाजातील प्रतिनिधी, सर्व शिक्षक संघटनांचे कडेगाव तालुका अध्यक्ष, कडेपूर महाविद्यालयाचे प्राचार्य लालासो जाधव यांच्यासह दोन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार राहुल वीर यांनी मानले. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर. पॉवर मराठी न्यूज.